सर्वांना जय भीम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न झाली। बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा तो जो पेपर आहे तो पेपर कशा पद्धतीने असतो आणि तो या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सोडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापूर्वी मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यामध्ये आपण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न पहिल्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेला आहे। तदनंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न हे सोडून दाखवलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रश्न क्रमांक 5वा आणि प्रश्न क्रमांक 6वा हे 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडून दाखवत आहेत। तर बघूया आपण प्रश्न क्रमांक 5वा काय ते। तर बघू प्रश्न क्रमांक 5वा असा आहे की रिक्त जागा भरून खालील गाथा पूर्ण करा। तर या प्रश्नामध्ये आपल्याला रिक्त जागा म्हणजे गाळेल जागा भरायची आहेत। बघूया आपण पहिली गाळेल जागा। सुगंधी काय टिंब टिंब गुणगंधिना सुगंधिनाहं टिंब टिंब तथागतं। तर ही जी पहिली गाळेल जागा आहे ती आपल्याला बुद्धपूजा यामधील त्या ओळी आहेत। तर त्या उत्तर आपण असं लिहिणार आहोत। सुगंधी काय वदनन अनंत गुणगंधिना सुगंधिनाहं गंधेन पूजयामि तथागतं। यानंतर दुसरी गाळेल जागा आहे आहुनेयो पाहुनेयो टिंब टिंब करणीयो अनुत्तरं टिंब टिंब लोकसाती। तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत। ही जी गाळेल जागा आहे ही संघवंदनामधून घेतलेली आहे। तर याचं उत्तर असं आहे आहुनेयो पाहुनेयो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तरन पुण्यकेतं लोकसाती। तर अशा पद्धतीनं उत्तर आपण लिहिणार आहोत। तिसरी गाळेल जागा आहे चरत भिक्कवे टिंबटिंब सुखाय लोकानुकंपाय टिंबटिंब देवमनुस्सानं। या प्रश्नाचं उत्तर आपण ही जी गाथा आहे ती आपल्याला आदेशमधून घेतलेली गाथा आहे। तर ती गाथाचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देवमनुस्सानं। चौथी गाळेल जागा आहे नंदोपनंद भुजगं टिंब टिंब महिंधी पुतेन थेर टिंब टिंब दमापयंतो एद्दुपदेश टिंब टिंब मुनिंदो टिंब टिंब जयमंगलानी। तर ह्या ज्या ओळी आहेत या ओळी आपल्याला जयमंगल अठ्ठगाथा याच्यातील घेतलेल्या आहेत। त्यामुळे त्या ओळी आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत नंदोपनंद भुजगं विविधं महिद्धी पुत्तेन थेर भुजगेन दमापयंतो एद्दुपदेश विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी। त्याच्यानंतर 5वी गाळेल जागा आहे एमिना पुण्य टिंब टिंब समागमो संत समागमो टिंब टिंब पत्तिया। तर ही ज्या ओळी आहेत ह्या आपल्याला संकल्प गाथेमधल्या ओळी आहेत आणि म्हणून त्या उत्तर असं आपण लिहिणार आहोत इमिना पुण्य कामेन मामे बालं समागमो संत समागम होतु यावने बाणपत्तिया। तर अशा पद्धतीनं हे 5 गाळेल जागा आहेत आणि या 5 गाळलेल्या जागा आपल्याला 2-2 मार्काला आहेत म्हणजे 10 मार्काला आहेत। यानंतर 6वा प्रश्न जो आहे तो सुद्धा 2-2 मार्काला आहे त्याचे सुद्धा 10 मार्क आहेत म्हणजे 5 प्रश्न आहेत। तर प्रश्न 6वा खालील गाथांचा अर्थ मराठीमध्ये लिहा। तर आपण आता अर्थ पाहणार आहोत। प्रश्न पहिला असा आहे
आयु आरोग्य संपत्ती सब संपत्तीमेव च ततो निब्बाण संपत्ती एमे नाते समीजंतू. हे जी गाथा आहे, ही गाथा आपल्याला पतिदानमधल्या या ओळी आहेत. आणि म्हणून या या गाथांचा मराठीमध्ये आपल्याला अर्थ असा आहे की तुम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ हो, अशा पद्धतीनं ह्या गाथेचा अर्थ आहे. त्याच्यानंतर दुसरी जी ओळ आहे, दुसरा प्रश्न 6व्यामधला की माता पितु उपठाणं पुत्तदारस संघो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं. हे महामंगल सूत्रामधली ओळ आहे. आणि मग याचा अर्थ असा आहे मराठीमध्ये, आई वडिलांची सेवा करणे, मूल बाळ पत्नी यांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे हेच उत्तम मंगल आहे. तर अशा पद्धतीने याचा आपण मराठीमध्ये अर्थ लिहिणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, जे 6व्या प्रश्नातला तिसरा प्रश्न असा आहे, सभ्य सत्ता सुखी होंतु सभ्य होतूच खेमिनो सभ्य भद्राणी पसंतु मा कच्ची दुःख मागमा. तर ह्या जी ओळी आहेत ह्या आपल्याला सभ्य सुख गाथामधल्या ओळी आहेत. आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की सारे प्राणी सुखी होत, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न हो, अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहिणार आहोत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, सब पापस अकर्णं कुशलस्य उपसंपदा सचिद्ध पर्यदोपनं एतं बुद्धानं शासनं. तर ह्या ज्या ओळी आहेत ह्या आपल्याला धम्मपालन गाथेमधल्या ओळी आहेत. आणि यांचा अर्थ आहे, मराठीमध्ये अर्थ असा आहे की सर्व दुराचरणापासून अलिप्त राहणे, कुशल कर्म संपादन करणे आणि स्वचित्त अशाप्रमाणे निर्मळ ठेवणे हीच बुद्धाची खरी शिकवण आहे. तर या गाथेचा आपण अशा पद्धतीने अर्थ लिहिणार आहोत. 5वा प्रश्न आहे, नथि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु मे जयमंगलं. तर हे जे ओळी आहेत ह्या ओळी आपल्याला बुद्ध वंदना याच्यातून घेतलेल्या आहेत. आणि म्हणून यांचा अर्थ आपल्याला मराठीमध्ये असं लिहायचे, भगवान बुद्धाशिवाय अनुसरण्यास सर्वोत्तम काही नाही, म्हणून मी भगवान बुद्धाला अनुसरतो, या सत्यवचनाने माझे कल्याण हो. तर अशा पद्धतीनं या ओळीचा अर्थ आहे. तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 6वा आणि 5वा आणि 6वा असे 2 बघितलेले आहेत. तर आजच्या या भागामध्ये हे 2 प्रश्न, पुढच्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 7वा आणि प्रश्न क्रमांक 8वा पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय भीम.